नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष हाडके सोशल ॲडवायझरमध्ये आपलं स्वागत करतोय। आज आपण समाज कल्याण अध्ययनाच्या माध्यमातून प्रशासन आणि निर्णय प्रक्रिया समजून घेऊया। निर्णय घेताना काही ॲप्रोचेस आणि दृष्टिकोन असतात, त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे तर्कवादी दृष्टिकोन म्हणजे तर्कनिष्ठ, आणि तो आहे रॅशनल ज्याला म्हणतो। दुसरा आहे मानवतावादी ज्याला आपण ह्युमॅनिस्टिक ॲप्रोच म्हणतो, आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे एकात्मिक दृष्टिकोन असतो ज्याच्या आधारावर सुद्धा निर्णय घेतले जातात, तो आहे इंटिग्रिटी ज्याला म्हणतो, युनिटी ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये एकात्मकता आली पाहिजे। हे महत्त्वपूर्ण दृष्टिकोन आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला निर्णय घ्यायचे असतात। म्हणजे निर्णय क्षमता हा टॉपिक समजून घेताना आपण, कारण प्रशासनामध्ये आणि समाज कल्याणामध्ये किंवा सामाजिक न्यायामध्ये जे प्रशासकीय व्यवस्था चालते त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतात। मग त्याचा दृष्टिकोन काय आहे, त्याचं तंत्र काय आहे, त्याचा योग्य क्रम काय राहणार आहे, त्याचं केंद्रित किंवा विकेंद्रित स्वरूप काय राहणार आहे, हे सुद्धा जाणून घेणं आवश्यक आहे। त्याच्यामुळे दृष्टिकोन आपण बघितले, तर्कनिष्ठ, मानवतावादी, एकात्मिक। आता आपण बघू की त्याची तंत्र कोणकोणते आहे। निर्णय प्रक्रियेचे तंत्र पहिलं आहे पूर्वानुभवाच्या आधारे निर्णय घेणे, म्हणजे आपल्या अनुभवाच्या आधारावर निर्णय घेणे। प्रयोगात्मक, एखादा प्रयोग एक्सपेरिमेंट करून मग त्याच्यापासून जे रिझल्ट्स येतात त्याच्यावर निर्णय घेणे। गुणात्मक तंत्र, गुणात्मक म्हणजे आपले आजूबाजूंचे समाजाचे व्यक्तींचे गुणधर्म ओळखून गुणात्मक तंत्र पद्धतीनं आपल्याला निर्णय घेता येतो। पुढला निर्णय प्रक्रियेचा भाग आहे केंद्रित की विकेंद्रित। आता कोणत्या बाबींच्या आधारे तुम्हाला निश्चित करता येतं की हे केंद्रित स्वरूपाचे निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत की विकेंद्रित आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या लक्षात घ्यावा। वातावरणाचा प्रभाव व कार्यात्मक घटक ही बाब या निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाची असते। परत एकदा रिपीट करतो, वातावरणाचा प्रभाव व कार्यात्मक घटक। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे धोरण व पद्धतींचे सातत्य। सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी, कंटिन्युइटी, धोरण आणि त्याच्या पद्धती, एखादी योजना किंवा पॉलिसी आणि त्याची मेथडॉलॉजी, स्टाईल, पद्धत जी आहे त्याच्यामधलं सातत्य हे निर्णय प्रक्रियेच्या केंद्रित आणि विकेंद्रित आहेत की नाहीत याच्यावरचा निर्णय घेण्यासाठी सोप्या पद्धती आपल्याला वापरता येतात। तिसरं महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाचे तत्त्वज्ञान आणि संस्थेचा इतिहास। तुमची ऑर्गनायझेशनची जी हिस्ट्री आहे त्याची पास्ट हे जे आहे ते लक्षात घ्यायचं। आणि प्रशासनाचे तत्त्वज्ञान म्हणजे प्रिन्सिपल्स काय काय, त्याचं तत्त्व आणि त्याची जी हायरार्की आहे ती प्रोटोकॉलप्रमाणे फॉलो होते की नाही, आणि त्या ऑर्गनायझेशनची हिस्ट्री, पास्ट हिस्ट्री काय म्हणते त्याच्या आधारावर तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात। कारण नवीन पद्धतीने गोष्टी प्रत्येक वेळी निर्णय घेणं अगदी कठीण होऊन जातं। त्यामुळे रेफरन्स कुठून घ्यायचे आहे की प्रशासनाचे तत्त्वज्ञान आणि संस्थेचा इतिहास। ॲज आय सेड, प्रशासकीय म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसीज, प्रिन्सिपल्स जे आहेत संस्थेच्या रिलेटेड आणि संस्थेच्या इतिहासावर डिपेंड असलेले, त्याच्यावर तुम्ही ही केंद्रित किंवा विकेंद्रित असलेली निर्णय प्रक्रिया तुम्ही समजून घेऊ शकता। पुढला महत्त्वाचा भाग आहे की आपण जी पण निर्णय आपण घेत असतो त्या निर्णयांचे काही प्रकार आहेत का। काही जण म्हणतात काही प्रकार नाही, पण असं नाही आहे। नवीन आधुनिक शासन प्रणालीमध्ये किंवा प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जेव्हा तुम्हाला समाजाला, व्यक्तीला आणि पब्लिकला सांभाळायचं आहे तेव्हा आपल्याला निर्णयांचे प्रकारसुद्धा एक मोठ्या मोठ्या स्वरूपात लक्षात घेणं आवश्यक आहे। त्यामध्ये आहे सामान्य निर्णय, लक्षात घ्या, नंबर 1 सामान्य निर्णय। दुसरा विशेष निर्णय। तिसरा नियमित किंवा नेहमीचे, अगदी रेग्युलर निर्णय। योजना निर्णय म्हणजे योजनेसंबंधी जेव्हा आपण एखादी योजना इम्प्लिमेंट करण्याचा विचार करतो, त्यावर नियोजन करतो, त्या दरम्यान योजना संबंधीचे निर्णय घ्यावे लागतात। आणि लास्ट बट नॉट लिस्ट कार्यकारी स्वरूपाचे निर्णय, प्रशासकीय निर्णय आपल्याला घ्यावे लागतात।
आता याच्या पायऱ्या कोणकोणत्या आहे, त्याचा क्रम कोणकोणता आहे? पायऱ्या तर भरपूर आहे, पण क्रम नेमका कुठला राहील? जेव्हा मी निर्णय क्षमतेमध्ये एखादा निर्णय प्रशासकीय अधिकाऱ्याला घ्यायचा असतो, त्याच्या पायऱ्या आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करू की सगळ्यात पहिली जर पायरी आहे ती म्हणजे समस्येचा शोध, फाइंडिंग आउट दी डिफिकल्टी, त्याची ओळख, म्हणजे समस्येचा शोध आणि ओळख ही पहिली पायरी झाली. दुसरी पायरी आहे जी समस्या आहे, जी डिफिकल्टी आहे, जो प्रॉब्लेम आहे त्याचं विश्लेषण, त्याचं एक्सप्लेनेशन, जस्टिफिकेशन. त्या गोष्टीला 2 नंबरवर घेऊ आपण, म्हणजे समस्या शोधणे, त्याची ओळख लक्षात घेणे. दुसरं म्हणजे समस्येचं विश्लेषण करणे. आता तिसरी पायरी आहे संभावनीय पर्यायांची निश्चिती करणे. याच्यावर काय काय ऑप्शन्स आपल्याकडे आहे ही समस्या रिझॉल्व्ह करण्यासाठी, सॉल्व्ह करण्यासाठी, ती आहे तिसरी पायरी. चौथी पायरी आहे संभावनीय पर्यायांच्या प्रभावाचे मूल्यांकन. म्हणजे मी अंदाज लावतोय की याच्यावर हे सोल्युशन योग्य राहील, एक अंदाज आहे, पण त्याचा प्रभाव किती पडू शकतो याचा सुद्धा अंदाज लावणं, त्याचं मूल्यांकन करणं मला गरजेचं आहे. म्हणजे निर्णय प्रक्रियेची चौथी जी पायरी आहे ती म्हणते की संभावनीय पर्यायांच्या प्रभावाचे मूल्यांकन तुम्हाला करायचे आहे. आणि पाचवी आणि सगळ्यात शेवटली म्हणजे एक्झिक्युशन, निर्णयाची अंमलबजावणी. त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या नियोजनात्मक गोष्टी म्हणजे समस्येचा शोध आणि ओळख, त्यानंतर समस्येचं विश्लेषण, त्यानंतर संभावनीय पर्यायांची निश्चिती, त्यानंतर संभावनीय पर्यायांच्या प्रभावाचे मूल्यांकन आणि शेवटच्या टप्प्यात निर्णयाची अंमलबजावणी. ह्या निर्णय प्रक्रियेच्या पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, हा अभ्यासक्रमाचा भाग आपण एक पर्टिक्युलर टॉपिक अगदी शॉर्ट अँड स्वीटमध्ये घेतला, कारण निर्णय घेणं हे प्रशासकीय अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, बहुजन कल्याण अधिकारी, तुम्ही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला व्यक्ती, पब्लिक, कर्मचारी, एन्व्हायरमेंट, परिस्थिती, डॉक्युमेंटेशन, तत्त्वज्ञान प्रशासकीय व्यवस्थेचं आणि त्याची बॅक हिस्ट्री, या सर्व गोष्टी, भौगोलिक परिस्थिती म्हणा, अर्थ कारण म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेण्याची गरज असते. त्याच्यामुळे त्याचे दृष्टिकोन, तंत्र, त्याच्या पायऱ्या, त्याचा योग्य क्रम, ह्या सर्व गोष्टी आपण या छोट्या टॉपिकमध्ये का होईना निर्णय प्रक्रिया या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. मी आशिष हाडके रजा घेतो. आपण सोशल ॲडवायझरमध्ये भेटत राहू, पण छोटे मोठे टॉपिक जर कव्हर करत राहिलो आणि तुम्ही जर ते ऐकत राहिलात हे ऑडिओ स्वरूपात सुद्धा, तर परीक्षेसाठी नक्कीच उपयोग होईल. धन्यवाद.